नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत की चेहऱ्यावरील भावभावना यावरून समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे हे नक्की ओळखता येते। तुमची निरीक्षण शक्ती दांडगी असेल आणि थोडासा शिकण्याचा प्रयत्न केला तर तुम्हीही दुसऱ्याचा चेहरा वाचू शकतात। तो कसा हे आपण बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मंडळी, माणसाने कितीही प्रयत्न केला तरी तो त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव लपवू शकत नाही आणि तसा प्रयत्न केला तरी ते लक्षात आल्याशिवाय राहत नाही। आपले मन आनंदी असेल आणि चेहऱ्यावर दुःखाच्या छटा दाखवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी किंवा नाटक केले तरीही आनंद लपवू शकत नाही। आणि दुःखी माणूस कितीही आनंदी असल्याचे नाटक केले तरी चेहऱ्यावर दुःखाची छटा दिसल्याशिवाय राहत नाही। आपल्याला जेव्हा प्रचंड राग येतो तेव्हा आपले डोळे विस्फारतात, नकळत मुठी आवळल्या जातात, चेहऱ्यावर निराशा दिसते आणि तोंड बारीक होते। या उलट आनंदाचे असून चेहरा प्रफुल्लित होतो, उत्साही वाटतो, डोळ्यामध्ये आनंदाश्रू तरळतात आणि भावभावनांचे प्रकटीकरण होते। एखादी व्यक्ती खोटे बोलत असेल तर चेहऱ्यावरील हावभाव पाहताच लक्षात येते। एखाद्याला खूप राग आला असेल आणि त्याला तुम्ही विचारले की काय झालं तर तो काही नाही असं म्हणून आपल्याला राग आला आहे हे लपवण्याचा प्रयत्न करतो। चेहऱ्यावरील भाव आणि भावना कशा असतात याबद्दलची मनोरंजक माहिती आहे ती आपण जाणून घेऊया। तर मंडळी, माणूस जेव्हा खूप आनंदात असतो त्यावेळी त्याची वरची पापणी थोडीशी उंचावते आणि डोळे बारीक होतात, गाल फुगलेले दिसतात आणि होठ अलग होऊन दात दिसतात। तर माणूस जेव्हा दुःखी असतो तेव्हा भुवया उंचावतात, डोळ्यातून अश्रू येतात, कपाळावर सुरकुत्या दिसतात तर ओठ आवळले जातात। जेव्हा माणूस आश्चर्यचकित होतो तेव्हा डोळे विस्फारतात आणि भुवया उंचावल्या जातात, तोंडाचा जबडा मोठा होतो म्हणजे आपण आ असे करतो। जेव्हा माणसाला भीती वाटते तेव्हा डोळ्याची वरची पापणी उंचावते, डोळे मोठे होतात आणि खालच्या पापणीवर ताण दिसून येतो। चेहऱ्यावर सुरकुत्या आढळतात तर भीतीने ओठ आतमध्ये ओढले जातात। ज्यावेळी व्यक्तीला खूप राग येतो तेव्हा भुवया खाली येतात, पुन्हा वर जातात, खालची पापणी वर जाते, नाकपुड्या फुगतात आणि श्वास जोरात वाढलेला दिसून येतो, तर ओठ घट्ट मिटतात। ही सर्व लक्षणं राग आल्यावर व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसून येतात। जेव्हा एखाद्या व्यक्तीचा तिटकारा येतो किंवा किळसवाणे वाटते किंवा एखाद्याबद्दल द्वेषभावना मनामध्ये निर्माण होते त्यावेळी पापण्यांची उघाडझाप होताना दिसते। चेहऱ्यावरील किंवा कपाळावरील सुरकुत्या ह्या ज्या स्पष्ट दिसतात, दोन्ही ओठ किंवा फक्त वरचा ओठ उंचावला जातो। तर हे झाले चेहऱ्यावरील सर्वसाधारण असे काय आपण म्हणतो भावभावना। चेहऱ्यावर काय बदल होतात किंवा त्यावेळची भावना काय असते हे त्यावरून आपल्याला लक्षात येते। आता भाव प्रकट करणारा शरीराचा सर्वाधिक दृश्य भाग म्हणजे तो व्यक्तीचा चेहरा असतो। आपण म्हणतो चेहरा बोलका असतो। आनंद, सुख, दुःख, आश्चर्य, राग, द्वेष या प्रसंगी चेहऱ्यावरील भाव आपल्याला दिसून येतात। अनेक वेळा एखादी व्यक्ती आपल्याकडे आली तर ती कशासाठी आली असेल किंवा अगोदरच आपल्याला त्याचा अंदाजसुद्धा येतो। चेहऱ्यावरून त्याचे भाव कळतात आणि ते खरे ठरल्याचा अनेकांना अनुभवसुद्धा असतो। कधीकधी एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या मनातले ओळखते, तिला मनकवडा किंवा महिला असेल तर तिला मनकवडी म्हणतात। खरे तर याचा सरळ अर्थ असा आहे की त्या व्यक्तीला समोरच्याच्या चेहऱ्यावरील भाव वाचता आलेले असतात, म्हणून तो अंदाज खरा ठरतो। यावरून मंडळी तुमच्या लक्षात आले असेल की थोडासा प्रयत्न केला किंवा निरीक्षण केले तर समोरच्याचा चेहरा वाचता येतो आणि त्याच्या मनाचा थांगपत्तासुद्धा घेता येतो। चेहऱ्यावरील भावभावना लक्षात घेतल्यास त्याचा आपल्याला नक्की फायदा पण होतो। तुम्हालाही कधी यासंबंधी काही अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।